नमस्कार. आजची आपली अतिशय खास अशी रेसिपी आहे. पुदिना आणि काकडी वापरून आपण खमंग थालीपीठ बनवणार आहे. आता थालीपीठ म्हणजेच धपाटे का किंवा धपाटे म्हणजेच थालीपीठ का, हा तर प्रश्न न सुटणारच आहे. परंतु दोन्ही सेमच असतं. आपण इथं धपाटी म्हणतो आणि काही ठिकाणी थालीपीठ म्हणतात. आता थालीपीठाची भाजणीही असते आणि तयार पिठापासूनही बनवली जातात आणि धपाट्याचंही सेम असतं, म्हणून दोन्ही एकच आहे असं मला तरी वाटतं. आज मी तयार पिठापासून ही धपाटी किंवा थालीपीठ बनवणार आहे आणि याच्यामध्ये पुदिना आणि काकडीचा वापर केलेला असल्यामुळे अतिशय चविष्ट बनतात आणि मस्त अशी हिरवीगार बनलेली आहे. तिथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि सोबत असं मस्त घट्टसर दही असेल तर काय विचारायलाच नको, आनंद हा काय गगनालाच भिडतो. आता इथं पाहिलेलं आहे तुम्ही, अतिशय मौसूत अशी ही थालीपीठ झालेली आहेत. आणि मौसूत थालीपीठ होण्यासाठी पिठाचं जे प्रमाण असतं, आपण थालीपीठ बनवण्यासाठी किंवा धपाटे बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना, त्याचं योग्य प्रमाण असेल तर अतिशय चविष्टही बनतात आणि मौसूतही होतात. आता इथं साहित्य घेतलेलं आहे मी. पुदिना हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. पुदिन्याची पानं वापरणार आहे आपण इथं आणि जे कोवळे देठ आहेत ते घेतलेले आहेत. जास्त जून देठ घ्यायचे नाही, ते चोत्यासारखे लागतात. आता इथं कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मात्र देठासहित वापरायची, त्याच्या देठांची चव छान लागते. आणि इथं मिरच्या घेतलेल्या आहेत, अशा तिखट मिरच्या आहेत. लसूण घेतलेला आहे. लसणाच्या इथं 20 ते 25 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच इथं आपण आलंही घेतलेलं आहे. आता इथं काकडी आपण वापरणार आहे, म्हणून पहिल्यांदा तरी इथं काकडी किसून घेत आहे. आता जास्त जून असेल तर त्याच्यातील बिया आपल्याला काढाव्या लागतील, परंतु इथं कोवळी काकडी आहे त्यामुळे मी अगदी बारीक जी किसणी असते, आपण आलं किसून टाकतो चहामध्ये, त्या किसणीने किसून घेतलेली आहे, जेणेकरून थालीपीठ किंवा धपाटं थापत असताना आपल्याला ते फाटू नये किंवा तुटू नये, म्हणून इथं बारीक किसणीचा वापर केलेला आहे. आता पिठाचं प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचं आहे मी वाटीच्याच मापाने तुम्हाला सांगत आहे. ही वाटी आहे, या वाटीनेच मी मोजून घेतलेले आहेत दोन्ही पिठं. 3 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्याच्याच निम्म म्हणजे जवळजवळ 1.5 वाटी इथं आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं मोजूनच घ्यायचं, म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण आपल्याला सापडतं आणि बनवायलाही पदार्थ छान बनतो. म्हणून कधीही कोणताही पदार्थ बनवत असताना प्रमाणाने घेतलेलं बरं असतं. म्हणून मी 3 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यासाठी 1.5 वाटी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि मी दोन्ही पिठाचंच फक्त इथं थालीपीठ बनवत आहे. जास्त कोणती याच्यामध्ये पिठं वापरलेली नाहीत. आता याच्यामध्ये जिरं टाकून घेत आहे. जे मसाले आपण वापरणार आहे ते पिठामध्येच टाकून घ्यायचे. ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा थोडा हाताने असा क्रश करून टाकायचा. नंतर याच्यामध्ये मोठे 2 चमचे होईल एवढं तीळ घेतलेलं आहे. हातामध्ये बघितलेलं आहे तुम्ही केवढं आहे ते. नंतर याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची. हळद टाकायचीच असते, त्यामुळेच धपाटे मस्त दिसतात, दिसायलाही छान वाटतात. आणि नंतर याच्यामध्ये अर्धा चमचालाही कमी असा हिंग वापरलेला आहे. 1 चमचा इथं मीठ वापरायचं आहे. आता प्रमाण पिठाचं जेवढं असेल तेवढ्यानुसार इथं मिठाचा वापर करायचा आहे. मी इथं 1 चमचा घातलेला आहे. नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुदिनाही असाच बारीक चिरून घ्यायचा आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा. आता ज्या पद्धतीनं आपण कोथिंबीर चिरतो त्याच पद्धतीनं पुदिनाही इथं चिरून घ्यायचा. आता दोन्ही मिक्स करून घ्यायचं पिठामध्येच. आता मस्त इथं कोथिंबीर आणि जास्त पुदिना वापरल्यामुळे हिरवीगार अशी ही धपाटी बनवून तयार होतात. आता याच्यामध्ये जो आपण खरडा बनवून घेतलेला आहे मिरच्या, लसूण आणि आल्याचा, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता तिखटाचं जे प्रमाण आहे मिरच्यांचं ते आवश्यकतेनुसार, म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतात तिखट कमी जास्त त्या प्रमाणात तुम्ही इथं वापरू शकता. मी इथं जास्त तिखट वापरलेले आहेत मिरच्या आणि जास्त मिरच्याही वापरलेल्या आहेत. किसून घेतलेली जी काकडी आहे ती पिठामध्ये मिक्स करून घ्यायची. आता काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण हे असतंच. आता हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला एकत्रित पहिल्यांदा तर मिक्स करून घ्यायचं. आता सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला मीठ वगैरे जे मसाले वगैरे आहेत ते सगळीकडे मिक्स होतात, म्हणून इथं आपण पहिल्यांदा तर सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी वापरत असताना मात्र थोड्या थोड्या प्रमाणात इथं वापरून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम जास्त ओतायचं नाही पाणी. जास्त पातळी आपल्याला इथं पीठ बनवायचं नाही आणि अगदीच घट्टसर असंही बनवायचं नाही. पीठ कशा पद्धतीनं मळलं जातं त्याच्यावरती ही धपाटी किंवा थालीपीठ कशी बनतात हे डिपेंड असतं. आता जास्त एकदम घट्टसर असं पीठ मळलं की ते अजिबात चांगली होत नाहीत, म्हणजे चावत असताना गिळत असताना त्याचा घास लागतो, अगदीच अशी मस्त कठीण होतात, वातड होतात. आणि जास्तही पातळ बनवाय गेला असता तर ते तुम्हाला थापता येणार नाहीत किंवा ज्या कपड्यावरती आपण धपाटी थापतो त्याच्यावरतीच ते चिटकून बसतात आणि तव्यावरती आपल्याला ज्यावेळेस ते टाकायचे असतात त्यावेळेस ते सुटत नाहीत कापडापासून आणि ते चिटकूनच बसतात. इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे, अगदी मर्दून असं पीठ मळून घ्यायचं. आणि आपल्याला हे पीठ साधारणतः 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तासही तुम्ही भिजवत ठेवू शकता.
परत याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल लावून ही मर्दून घ्यायचं पीठ. ज्या पद्धतीनं आपण भाकरी वगैरे बनवत असताना जेवढ्या कष्टाने पीठ मळतो त्याच पद्धतीने तर पीठ मळून घ्यायचं. आणि धपाटी थापायच्या वेळी सुद्धा आपल्याला हे पीठ मळूनच घ्यायचं आणि जेणेकरून मऊसूत असं पीठ तयार होतं. आता पीठ व्यवस्थित असेल तरच धपाटी छान होणार, म्हणून ही प्रोसिजर करणं अगदीच महत्त्वाचं आहे. परत याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मी अशा पद्धतीनं मळून घेत आहे पीठ. आणि मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे आपल्या इथं, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं झालं पाहिजे, हातालाही चिकटलं नाही पाहिजे आणि मऊही झालं पाहिजे. आता इथं तवा गरम करून घेतलेला आहे. हा लोखंडी तवा मी वापरते, बिडाचा तवा. रोजच जेवणासाठी हा तवा, भाकरी किंवा चपाती, धपाटी, पोळ्यांसाठी एकच तवा वापरते. आणि सगळं अगदी म्हणजे चपाती, पोळी, धपाटी सगळ्यात परफेक्ट असं भाकरी बनतात आणि एकच तवा मी सगळ्यासाठी वापरते. आता इथं जे पीठ आपण मळून घेतलेलं भिजत ठेवलेलं होतं त्याच्यातील आपल्याला जेवढा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे जेवढं धपाटा आपल्याला जाड पातळ कशा पद्धतीनं हवा आहे थालीपीठ त्या पद्धतीने इथं आपण गोळा काढून घेतलेला आहे. आणि परत पाण्याचा हात लावून इथं मळून घ्यायचं. नेहमी लक्षात ठेवा, धपाटे बनवत असताना ज्यावेळेस बनवायचं असतं त्याच्या आधी आपण जो गोळा घेतो तो परातीमध्ये थोडा मर्दूनच घ्यायचा, म्हणजे अशा पद्धतीनं पटकन आपल्याला थापता येतं. आता पीठ कशा पद्धतीनं झालेलं आहे तुम्हाला दाखवते. अगदी हाताने जरा जरासं पाण्याचा हात लावून मस्त लगेच स्प्रेड झालेला आहे. आता इथं जवळून अतिशय दाखवत आहे तुम्हाला मी. अजिबात मधनं कुठनं अजिबात चिरत नाही, फाटत नाही. अति मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे आणि सहजरित्या आपल्याला हे पसरवता येतं. इथं लाटत बसायची वगैरे काही गरज लागत नाही. नेहमीच मी इथं हातानेच धपाटे बनवते, थापूनच. ती छान चविष्ट बनतात. आता काय होतं, लाटण्याने लाटूनही बनवता येतात, परंतु मला तर वाटतं ते उलट जास्त वेळ लागतो, परंतु हे हाताने थापून पटकन होतात. आता मस्त असा गरम तवा झालेला आहे. त्याच्यामध्ये भरपूर, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण धपाटं पहिलं टाकतो त्यावेळेस त्याच्यावरती भरपूर तेल टाकून घ्यायचं, जेणेकरून धपाटाचं जो मॉइश्चर आहे ते टिकून राहावं. अगदी ड्राय धपाटं होऊ नये पहिल्याच धपाट्याला फक्त. नंतर काही एवढं जास्त तेल वापरायची गरज लागत नाही. आणि नंतर त्याच्यावरती जे आपण कापडावरती धपाटं थापून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि जास्त पाणी लावायचं. आता धपाटं मस्त असं परफेक्ट कुक होण्यासाठी, म्हणजे व्यवस्थित भाजण्यासाठी ज्यावेळेस आपण कापडावरती पाणी टाकून घेतो ना त्यावेळेस जास्त पाणी टाकून घ्यायचं. आणि जे होलं बनवत असतो आपण धपाट्याला, थालीपीठाला, ते कापडावरतीच मी बनवून घेते अशा पद्धतीने. इथं तुम्ही पाहिलेलं आहे त्या पद्धतीनं. आणि जिथं जिथं आपण होलं घेतलेले आहेत पाडून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, म्हणजे मस्त असं क्रिस्पी होतात. आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. आता या छोट्या छोट्या टिप आहेत ज्या मी फॉलो करते आणि त्याच्यामुळे अगदी मस्त असे चविष्ट धपाटे बनतात. परत इथं झाकण काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं हे धपाटं भाजून झालेलं आहे आणि खालच्या बाजून असं मस्त क्रिस्पी भाजलेलं आहे. आणि आपल्याला जर दोन्हीकडून भाजायचं नसेल तर एकाच साईडने भाजून घ्या, परंतु मी इथं दोन्ही बाजूने अशी मस्त खमंग भाजून घेते आणि छान वाटतात अशा पद्धतीनं भाजल्यानंतर.